नमस्कार मंडळी, मी उमेश ढेरे, बोडखा बुद्रुक, तालुका घनशिंगी, जिल्हा जालना। हे बघा, आपला पाचाचं व्यवस्थापन आपल्या कसं कोणत्या पद्धतीने करायचं, तर आपण याच्या अगोदर याच्यामध्ये कुट्टी करून घेतली, सगळ्या पाचाची एकदम भुगा करून घेतला। आणि आता आपल्याला ह्या कटरच्या सहाय्याने जे जे शरीर ह्या पाचट पाड्याला यात आहे, तर आपल्याला ह्या कटरच्या सहाय्याने जे पाचट पी बाजूला निघत आणि जी खोडकी आहे ती खोडकी पण याने कट केली जाते। म्हणजे याचे आपल्याकडे दोन काम होते। आणि साईडला हे आता हे दोन, त्याच्या साईडला दोन बागा फोडण्यासाठी, तर हे काय करतंय, इकडे फाळ असल्यामुळे याच्या साईडची माती ही पाचटला टाकतं डायरेक्ट, ही पाचटावर। आणि दोन्ही साईडचे बघा आणल्यामुळं पाचट एकदम व्यवस्थित दबून जातो। आणि एका साईडला ही कराळी पडली जाते, एकदम एक सरी पाडली कडी, आणि या साईडने आपलं पाणी जातं येतं। तर काही शेतकऱ्याचं कसं म्हणणं आहे की पाचट आपण ठेवल्याच्यानंतर की पाचटामध्ये आपल्याला व्यवस्थित पाणी येत नाही, मेहनत कशी करायची। तर अक्षरशः तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीने आपण याचं व्यवस्थापन केलेलं आहे। तर हे बघा, ही सरी याच्यामध्ये खोडके पण याच्या शार्प झालेले आहेत। हे बघा, याचे म्हणजे खोडकी पण म्हणजे एकदम राहू शकत नाही, आणि याच्यावरलं पाचट पण निघून गेलेलं आहे। आणि दोन्ही साईडचे हे बघा आपण आणल्यामुळं हे पाचट याच्यामध्ये पाडलेलं आहे। आणि याला आपल्याला आता याच्यामधून साईडने पाणी देऊन 1 ते 2 महिन्याच्या नंतर आपल्याला याच्या साईडने नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच परत एकदा तो रोग पाचटात एकदम कुजले जातं ते। आणि जोपर्यंत मग एवढा कमरा एवढा ऊस झाला त्या टायमाला याच्यातून दांड पाडले जाते। तर हे पाचट कुठंही राहत नाही। त्याच्यामुळे ह्या पद्धतीने जर आपण केलं तर एकदम नंबर 1 होत आहे, कुठंच अडचण येत नाही। त्याच्यामुळे शेतकरी भावांना एक विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर तुमचं पाचट कुठंच राहणार नाही। आता बघू शकता तुम्ही, तुम्हाला हे पाचट कुठं दिसतं काय, तर अजिबात तुम्हाला पाचट कुठं दिसणार नाही। त्याच्यामुळे योग्य पद्धतीने हे करा। त्याच्यामुळे हे माझा व्हिडिओ बनण्याचं कारण हेच आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीने जर केलं तर काय असतं, आम्हाला पण याचं माहिती नव्हती, पण आम्ही माहिती घेतल्यामुळं आम्ही ते करलो। त्याच्यामुळं हे एवढं काढायचं कारण आहे की शेतकऱ्यांनी जर केलं तर याचा लय फायदा आहे। तर आज आमच्या गावामधले शेतकरी 10 शेतकरी हे शेतकऱ्यांनी केलेले पाचट ठुंपायला, त्यांचा खरंच त्यांचा अनुभव एकदम नंबर 1 झालेला आहे। थोडंफार आपल्या वाटते राड, पण राड होत नाही, काय नाही, एक नंबर शेती होती आणि एकदम भुसभुशीत। याच्या अगोदर पण आम्ही या शेतीमध्ये पाचट ठेवल्यामुळं तर एकदम जमीन भुसभुशीत झालेली आहे। तर मी आता हे ट्रॅक्टरवाले आमचे केशवभाऊ ढेरे, ते यांना विचारतो की तुमचं ट्रॅक्टरला तुम्हाला काही अडचण येते का, समजा की मोकळी माती निघती, पुन्हा शेतकऱ्यासाठी चांगलं आहे। हा, तर मग हे तुम्हाला समजा बघा हाणाच्या टायमाला जमीन कुठं तुम्हाला निब्बर दिसली का एकदम मोकळं ट्रॅक्टर पळते, अशी भुसभुशीत जमीन गेली गेल्या वर्षी पाचट ठेवल्यामुळं। हा, आणि रान एकदम आता हे बघा, आता हे ट्रॅक्टर चालते ना, तुम्हाला आता मी हे ट्रॅक्टर चालताना एक व्हिडिओ साईडच्या बागा काढताना हे दाखवत आहे। तर हे बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने आपल्याला, तर हे बघा आता ह्या शरीर आपण हे केलेलं आहे। तर या दोन्ही साईडचे हे जे फणं आहेत हे डायरेक्ट बगाटा आणि जे कट्टरच्या सहाय्याने, तर ते व्यवस्थित आता हे बघा हे कट्टर मधल्या साईडनी हे केलं जाते। तर आता हे बघू शकता तुम्ही, याच्या म्हणलं तुम्हाला हा कुठंही अजिबात दिसणार नाही, साईडनी माती पडले दिसणार, म्हणजे एकदम योग्य पद्धतीने शेती। म्हणजे हे बघा, खोडकी पण इथून इथं याची एकदम शार्प झाली आहे, खोडकी पण याची कुठं काही राहिलेली नाही, आणि माती पण याची पाचट पण व्यवस्थित झालेला आहे। त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही।